सुधीरने वर्षभर नियमित अभ्यास केला. या वाक्यातील विधेय विभाग ओळखा. वाक्य पृथक्करणावरचे उदाहरण आहे. विधेय विभाग आणि उद्देश्य विभाग असे वाक्याचे दोन विभाग केले जातात. उद्देश्य विभागामध्ये उद्देश्य आणि उद्देश्य विस्तार म्हणजे कर्ता आणि कर्त्याशी संबंधित शब्द किंवा कर्त्याची विशेषणे याचा समावेश उद्देश्य विस्तारामध्ये उद्देश्य विभागामध्ये होतो. ठीक आहे. आता विधेय विभागामध्ये काय असते? विधेय विभागामध्ये कर्म आणि कर्मविस्तार, त्याच्यानंतर वाक्यात विधानपूरक असेल तर विधानपूरक, विधेय विस्तार आणि विधेय या घटकांचा समावेश विधेय विभागामध्ये होतो. आणि मित्रांनो, विधेय म्हणजे क्रियापद, तुम्हाला माहिती आहे. मग आता बघा, या वाक्याचं पृथक्करण करू आपण. सुधीरने वर्षभर नियमित अभ्यास केला. करणारा सुधीर हा कर्ता आहे आणि मग त्याला म्हणतो आपण उद्देश्य. त्याला काय म्हणतो आपण? उद्देश्य. ठीक आहे, उद्देश्य आहे. अभ्यास केला, केला हे क्रियापद आहे, हे विधेय आहे. हे काय? विधेय आहे. अभ्यास हे कर्म आहे आणि वर्षभर केला, नियमित केला हे विधेय विस्तार करणारे शब्द आहेत. हे काय? विधेय विस्तार करणारे शब्द आहेत. विधेय विस्तार. ओके. आणि मग विधेय विभागामध्ये कर्म, ठीक आहे, विधेय विस्तार आणि विधेय हे तिन्ही येणार. म्हणजे वर्षभर नियमित अभ्यास केला, ठीक आहे, हे जे राहिलेले वाक्य आहेत सुधीर सोडलं तर, ठीक आहे, तर ते कशामध्ये येतात? विधेय विभागामध्ये येतात. त्याच्यामध्ये केला हे विधेय आहे, अभ्यास हे कर्म आहे आणि वर्षभर नियमित हे विधेय विस्तारामध्ये येतात. आणि अशा प्रकारे या सर्व शब्दांना मिळून वर्षभर नियमित अभ्यास केला, ठीक आहे, हे सर्व काय कशामध्ये येणार? विधेय विभागामध्ये येणार. ओके, यस.